मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, येणाऱ्या कंबाईन ॲडमध्ये आपल्याला माहीत आहे सायन्स हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि एकूण प्रश्नपत्रिकेचा आपण विचार केला तर सायन्सला ॲटलिस्ट 15 क्वेश्चन्स हे आपल्याला येतात आणि या 15 क्वेश्चन्स हे आपले जे काही मेरिटचे मार्क्स असतात ते डिसाइडिंग फॅक्टर असतात. तर 15 क्वेश्चनपैकी आज आपण सर्वप्रथम बघणार आहोत की आपण ह्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करणार आहोत आणि ॲनालिसिस केल्यानंतर आपण आपला अभ्यास कसा करावा याच्यावर आपण फोकस करणार आहोत. जर आपण आपला प्रश्नपत्रिका बघितला कंबाईनचा कोणताही, तर त्या सायन्सचे जे घटक असतात सायन्सचे, त्याला हे 15 गुणाचं वेटेज असतं. ह्या 15 गुणामध्ये आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये 3 घटक दिलेले आहे. एक जो आहे तो आहे फिजिक्स, दुसरा आहे बायोलॉजी आणि तिसरा जो घटक आहे तो आहे केमिस्ट्रीचा पार्ट आहे आपला, केमिस्ट्री. ओके, तर बायोलॉजीमध्ये आपल्याला माहिती आहे हे 2 पार्ट येतात. एक जो आहे तो आहे बॉटनी आणि दुसरा जो पार्ट आहे तो झुलॉजी. आणि झुलॉजीमध्ये पण आपला जो स्पेसिफिक आहे तो आहे आरोग्यशास्त्र. याच्यावर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळतात आणि दरवर्षी मिनिमम हे 15 मार्काचं वेटेज, 15 गुणांचं वेटेज या आपल्या सायन्स या घटकाला आहे. आपल्या या 15 गुणांपैकी मित्रांनो आपल्याला साधारणतः 12 ते 13 गुण एवढे गुण आपल्याला येऊ शकतात आणि यांचं आपण जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला माहीत आहे की जे काही बेसिक, जे सायन्सचे बेसिक आहे, सायन्स जे काही बेसिक बुक्स असतात त्यावरच हे आधारित प्रश्न असतात आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागणार आहे की जे काही टेक्स्टबुक असतात, स्टँडर्ड टेक्स्टबुकमध्ये 2 प्रकार येतात. जे काही स्टँडर्ड टेक्स्टबुक एक जो आहे तो आहे आपला महाराष्ट्र शासनाचे जे काही आहे बालभारती पुस्तक आहे, बालभारती पुस्तक. याच्यामध्ये इयत्ता 5वी पासून इयत्ता 10वी पर्यंत सर्व सायन्सची बुक्स आपण व्यवस्थित लाईन टू लाईन वाचणं खूप गरजेचं आहे. हा एक बेसिक पार्ट झाला. त्यानंतर आपल्याला इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीची सायन्सचे बुक्स वाचणे खूप इसेन्शियल्स आहे. ओके, आणि याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की NCERT बुक सुद्धा आपल्याला ॲटलिस्ट 5th to 10th स्टँडर्डचे हे जे काही बेसिक इंग्लिशचे बुक्स असतात हे वाचणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर एक झाल्यावर नंतर तर आपण जे काय करायचं आहे की साधारणतः इसवी 2025 ते 2015 पर्यंत जेवढे काही कंबाईनचे बुक्स असतात, कंबाईनचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार आपले जे काही क्वेश्चन्स पेपर असतात, क्वेश्चन्स पेपर हे फक्त MPSC म्हणजे की आयोगाची बुक्स आहे ते व्यवस्थित आपल्याला त्याचा ॲनालिसिस करायचं आहे. हे क्वेश्चन पेपरचं जेव्हा आपल्याला ॲनालिसिस करतो आपण, तेव्हा आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये कोणते टॉपिक हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक बघायचं आहे की MPSCचा क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे की टॉपिक कोणता आहे, टॉपिक्स कोणता आहे, त्यानंतर त्याचं सब टॉपिक कोणता राहतो, सब टॉपिक्स, आणि त्याच्यानंतर त्या घटकावर प्रश्नची विचारण्याची पद्धत कशी आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत यावर आपल्याला विचार करायचा आहे.
आता प्रश्न विचारण्याची पद्धत म्हणजे काय असतं की प्रश्न कशा पद्धतीने राहतो. एक तर साधारणतः प्रश्न हा जो राहतो हा सरळ सरळ राहतो. सरळ 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 म्हणजे वन लाइनर क्वेश्चन्स हा तुम्हाला येऊ शकतो. 2 नंबर जो राहतो त्याच्यामध्ये एक विश्लेषणात्मक प्रश्न येऊ शकतो. विश्लेषणात्मक प्रश्न येऊ शकतो. किंवा 3 नंबर आहे आपल्याला जोडी लावा, जोडी जुळवा अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. किंवा काही कन्सेप्ट असू शकते आणि कन्सेप्ट बेस सुद्धा काही क्वेश्चन्स हे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात. आज आपण हेच बघणार आहोत की कोणत्याही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं करायचं, आपण प्रश्न जेव्हा बघतो तेव्हा प्रश्नाचं विश्लेषण कशा पद्धतीने करायचं आणि त्या आपल्यानुसार आपल्या सिलेबसचं डिकोडिंग कसं करायचं. तर आज आपण पहिले सर्व बघतो आहोत. हे बघा, हा जो क्वेश्चन पेपर आहे 2025 जी काही कंबाईन झालेली आहे त्या कंबाईनचा प्रिलिमचा पेपर आहे. आणि या पेपरमध्ये पहिला जो क्वेश्चन आहे हे बघा सायन्सचा. याच्यामध्ये सर्वप्रथम विचारलेले आहे की विधाने, कोणते विधाने हे चूक किंवा बरोबर हे ते सांगा. ओके, म्हणजे प्रश्न चूक किंवा बरोबर. आणि याच्यामध्ये पण जो आहे त्यामध्ये लिहिलेलं ते हे एक्सरे बद्दल आपल्याला माहिती विचारलेली आहे. कशाबद्दल? एक्सरे या घटकावर आपल्याला माहिती विचारलेली आहे. मग एक्सरे आपल्याला माहित आहे की याचं टॉपिक्स किंवा आपण याचं ह्या क्वेश्चनचं जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तेव्हा आपण सर्वप्रथम कसं काय करायचं की हा जो क्वेश्चन पेपर आहे हा क्वेश्चन आपल्याला माहित आहे हा सायन्स या घटकावर विचारलेला आहे. ओके, सायन्स या घटकावर हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सायन्समध्ये जर आपण याचं सब टॉपिक्स क्लासिफिकेशन केलं तर हा फिजिक्सवर क्वेश्चन्स आहे. आणि फिजिक्सवर सुद्धा आपल्याला माहित आहे हा न्यूक्लिअर फिजिक्सचा क्वेश्चन आहे. आणि न्यूक्लिअर फिजिक्सचा क्वेश्चन आहे. आणि न्यूक्लिअर फिजिक्समध्ये सुद्धा हा जो क्वेश्चन आहे हा किरण किंवा रेज या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. आपण आपल्याला बघता की दरवर्षी MPSC मध्ये हा जो घटक आहे किरण्स किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटी या घटकावर नेहमी प्रश्न विचारतात. फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, त्यांनी एक सेंटेन्स दिलेले आहे, 4 सेंटेन्स, आणि कोणते सेंटेन्स हे योग्य आहे, कोणते सेंटेन्स हे चुकीचे आहे यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण त्यांचं हे बघितलं तर त्यांनी जे पर्याय दिलेले आहे ते पर्याय फक्त असे दिलेले नाही की A बरोबर, B बरोबर, C बरोबर किंवा A चूक B बरोबर. तर हे जे पर्याय यांनी जे स्ट्रक्चर फ्रेम केलेलं आहे हे स्ट्रक्चर बघा कशा पद्धतीचं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे बघा, हे स्ट्रक्चर म्हणजे इथे आपल्याला जो वेळ लागतो क्वेश्चन पेपर सॉल्व करताना आपल्याला जो काही टाइम लागतो तो टाइम का लागतो, कारण आपण प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलेलं नाही आहे. आयोग कशा पद्धतीनं प्रश्न फ्रेम करतो हे आपल्याला माहीत पाहिजे. तर हा प्रश्न बघा कशा पद्धतीने फ्रेम केला. एखाद्या घटकाला, एखाद्या विद्यार्थ्याला ही थेअरी माहीत असते, ही थेअरी माहीत असेल, त्याला हे माहीत असेल की एक्सरे हे काय राहतात, त्याला माहित आहे एक्सरे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. त्यानंतर त्याला हे पण माहीत असेल की एक्सरेवर हे कोणत्याही प्रकारचा नो चार्ज असतो, एक्सरेवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. त्याच पद्धतीनं चार्ज नसल्यामुळे त्यांचं काय जे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते, मॅग्नेटिक फील्ड यामुळे काय होणार, त्याचं डिफ्लेक्शन होणार नाही. ही आपला हा झाला थेअरीचा कन्सेप्ट, हा झाला एक्सरेचा हा बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर एक्सरे कशाचे बनलेले असतात, हे हाय स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा फोटॉन या बसून आपल्याला एक्सरे बनलेले असतात. ही आपली थेअरी झाली. पण याचं ॲप्लिकेशन आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये करायचं आहे. तर याचं ॲप्लिकेशन बघा, यांनी कशा पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आपल्याला माहीत आहे की एक्सरे इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. त्यामुळे ए जे आहे ए हे बरोबर आहे. त्यानंतर 2 नंतर द वेवलेंथ ऑफ द एक्सरे इज व्हेरी शॉर्ट, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर 3 नंबरचं सेंटेन्स वाचलं तर क्ष किरणावर ऋण भार असतो. तर मित्रांनो, क्ष किरणावर जर आपण बघितला
तर आपल्याला माहित आहे क्ष किरण हे काय राहते, दे आर द न्यूट्रल, ते काय असतात, ते न्यूट्रल असतात, ते काय असतात, ते न्यूट्रल. त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे हे चुकीचं आहे, त्यामुळे 3 नंबरचं काय वाक्य चुकीचं आहे. आणि हे जर ऋण भार असतात आणि क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात, त्यामुळे हे सुद्धा सेंटेन्स हे काय राहील, चूक राहील. त्यामुळे आपल्याला हे झालं आपला थेअरीचा भाग. थेअरीचा भाग आपल्याला लगेच समजेल. ओके, परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला याच्यातून आन्सर डिसाइड करायचा आहे. त्यामुळे हा जो प्रश्न विचारलेला आहे, सपोज हा आता एक्स रेवर विचारलेला आहे, हा प्रश्न एक्स रेवर विचारलेला आहे त्यांनी. पुढच्या वेळेस हाच प्रश्न दुसऱ्या घटकावर विचारू शकतात. एक्स रेवर येऊ शकतो, नंतर गॅमा रेवर विचारू शकतो, त्यानंतर अल्फा किंवा बीटा रेवर विचारू शकतो. त्याच पद्धतीनं अनेक जे काही घटक असतात सायन्सचे, ध्वनी या टॉपिकवर सुद्धा अशा पद्धतीने फ्रेम करू शकतो. त्यामुळे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप असतं किंवा जे प्रश्नाचं ॲनालिसिस करून आपण जो अभ्यास डिसाईड करायचा राहतो, त्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि यालाच म्हणतात PYQ, हे खूप महत्त्वाचे असतात. कारण काय आहे की ते आपल्याला एक गायडिंग प्रिन्सिपल, गायडिंग रोल, आपल्याला रोडमॅप देतात की अभ्यास करताना आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे. याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे हे नंबर, की पहिला सेंटेन्स हे बरोबर आहे, दुसरं सेंटेन्स बरोबर आहे आणि सी आणि डी हे 2 आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे योग्य काय आहे 1 नंबर. आता नेक्स्ट प्रश्न बघा आपल्याला कोणता आहे. जो नेक्स्ट प्रश्न आहे तो सुद्धा बघा. हा सुद्धा आता हे बघा, हा आहे 67 नंबरचा प्रश्न. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ह्या प्रश्नाचं काय गेलेलं आहे, हा सुद्धा प्रश्नपत्रिका आपण जेव्हा बघतो, हा आहे सायन्स या घटकाचा प्रश्न आहे. कोणता, सायन्स. आणि सायन्स नंतर सायन्सचा पण सब टॉपिक्स आपण बघितला तर हा फिजिक्स या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. आणि फिजिक्सचा जर आपण सब टॉपिकचा विचार केला तर सब टॉपिक्समध्ये परत रेज या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. रेज म्हणजे काय, वेगवेगळे किरणे. वेगवेगळे किरणे कोणते असतात, ते किरणांचे उत्सर्जन कशा पद्धतीने होतं, त्यांचे पॉझिटिव्ह गुण कोणते असतात, त्यांचे निगेटिव्ह गुण कोणते असतात, या सर्वांवर प्रश्न विचारलेले असतात MPSC मध्ये. आणि दरवर्षी त्यामुळे रेडिओ ॲक्टिव्हिटी हा जो टॉपिक्स आहे हा MPSC साठी खूप खूप महत्त्वाचा आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी हा टॉपिक्स खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे रेडिओ ॲक्टिव्हिटी हा टॉपिक करणं खूप खूप गरजेचं आहे. इट इज अ इसेन्शियल टॉपिक्स फॉर द MPSC. चला तर आपण हा तर अल्फा कण आपल्याला माहिती आहे. अल्फा कण काय असतात, सर्वप्रथम आता हा गॅमा किरण काय आहे, त्यानंतर हे किरणोत्सर्गाचे एकक हे कोणते आहे, त्यानंतर बीटा कण हे काय राहतात आणि अल्फा कण हे काय राहतात, यावर प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे अल्फा कण इज नथिंग बट इट इज द हेलियमचे अणू असतात हे. त्यानंतर बीटा किरण हे नथिंग बट इज द इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर किरणोत्सर्गाचे एकक हे काय असतं, हे क्युरी असतं. आणि गॅमा किरणाचा जर भाग बघितला आपण तर गॅमा किरणाचा कोणता भाग येईल, तो फोटॉन ऑफ द हाय एनर्जी, उच्च क्षमतेचे फोटॉन. म्हणजे याच्यावर प्रश्न कसा केला त्यांनी, हा एक तर हा जोड्या प्रश्न आहे. उद्या याच्यावर जो स्टेटमेंटचा प्रश्न येईल, त्यानंतर आपण जो पहिला प्रकार बघितला त्यावर सुद्धा ज्या पद्धतीने प्रश्न विचारला त्या सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, जो 68 टॉपिक जो आहे 68चा क्वेश्चन आहे. 68 क्वेश्चन मध्ये काय आहे की जो अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय, अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय. आणि हा जो प्रश्न आहे हा सरळ प्रश्न, 1 लाइनर प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण जर बघितलं आपल्याला माहित आहे की यालाच आपण इंग्लिश काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन याला आपण काय म्हणतो.
तर मित्रांनो बघा, जेव्हा एखादा पदार्थ असतो, कोणताही पदार्थ असतो, जेव्हा आपण त्या पदार्थाला काय करतो, उष्णता देतो. ओके, जर तो सॉलिड पदार्थ असेल त्याला आपण उष्णता देतो कंटिन्यू. उष्णता दिल्यानंतर ह्या पदार्थाचं काय होतं, टेम्परेचर हे वाढत जातं. म्हणजे जेव्हा आपण टेम्परेचर, जेव्हा हा पदार्थ असेल 0 डिग्री असेल, जेव्हा आपण याला एक्सटर्नल हीट देतो तेव्हा याचं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा पद्धतीनं टेम्परेचर हे वाढत जातं. नंतर एक पॉईंट असा येतो, ह्या टेम्परेचर जे समजा पाणी घेतलं आपण, तर पाण्याला 100 पर्यंत आपण जर उष्णता दिली तर याचं काय होतं, त्याची टेम्परेचर वाढत जातं. त्यानंतर 100 या टेम्परेचरवर काय होतं, या पाण्याचं आपण जरी उष्णता देत राहिलो तरी काय होतं, टेम्परेचर वाढत नाही आणि जे याचं फक्त काय होतं, लिक्विड फॉर्म टू गॅसियस फॉर्म तयार होतात. म्हणजे या स्थितीला काय म्हणतात, हे जो असतो या स्थितीला काय म्हणतात, अप्रकट उष्मा. याचंच त्यांनी दिलेलं आहे की पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा म्हणजे काय, पदार्थाची अप्रकट उष्मा, त्यालाच आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट. म्हणजे कसं, सपोज हे बघा आता अप्रकट पदार्थाची लेटेंट हीट ऑफ द सबस्टन्स, लेटेंट हीट म्हणजे काय, आपण काय घेतलं, हा आहे आपला बर्फाचा गोळा, हे काय आहे, सपोज बर्फ. याला काय केलं आपण, सुरुवातीला उष्णता देतो आहे, उष्णता, आणि उष्णता दिल्यानंतर या बर्फाचं काय होणार आहे, पाण्यामध्ये रूपांतर होणार आहे, पाण्यात रूपांतर होणार आहेत. आणि बर्फ याचं किती आहे, हे आहे 1 kg आहे. म्हणजे काय, एकक वस्तुमान म्हणजे काय, 1 kg, 1 ग्रॅम, याला आपण एकक वस्तुमान. याला नंतर याचा बर्फ आहे. ओके, सुरुवातीला काय होईल, याचं बर्फाचं टेम्परेचर काय वाढेल, 0 होईल, 1 होईल, 2 होईल, 3 होईल, 4 होईल, 5, 6, 7 असं वाढत जाईल. नंतर एक पॉइंट असा येईल बर्फाचा 10 डिग्री वगैरे, हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहील आणि त्या कॉन्स्टंट टेम्परेचर मधून काय होईल, पाण्यामध्ये रूपांतर होईल. म्हणजे काय की एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे रूपांतर सॉलिड स्टेट म्हणजे स्थायू याच्यामधून द्रव स्टेटमध्ये करण्यासाठी लागणाऱ्या तापमान, जी काही उष्णता असते त्याला काय म्हणतो, त्या पदार्थाची अप्रकट उष्मा असे आपण म्हणतो. याच काय व्याख्या विचारलेली आहे. याची काय आहे व्याख्या. म्हणजे आपल्याला ह्या क्वेश्चनचा आपण जेव्हा आपण अनालिसिस करतो तेव्हा ह्या क्वेश्चनचा अनालिसिस करताना आपल्याला माहित आहे हा घटक आहे सायन्स या घटकाचा आहे. त्यानंतर सायन्स मध्ये पण उष्णता या टॉपिकवर आहे, उष्णता. आणि उष्णतामध्ये पण जे काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, उष्णताचे जे काही वेगवेगळे एकक आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. उष्णताचे वेगवेगळे एकके माहित पाहिजे, एकके. आणि जे काही कन्सेप्ट किंवा आपल्या ज्या व्याख्या आहे, व्याख्या त्याच्या ज्या काही कन्सेप्ट असाल, जेवढ्या काही आपल्याला डेफिनेशन असाल, त्या डेफिनेशनची आपल्याला कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत, अशा पद्धतीने आपण क्वेश्चनचा अनालिसिस करणार आहोत, अशा पद्धतीने आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे आणि तेव्हाच आपल्याला 15 पैकी 15 मार्क्स येण्याची गॅरंटी राहील. तर नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आपल्याला बघा, नेक्स्ट प्रश्न आहे 69 प्रश्न आहे, 69 नंबरचा. तर हा प्रश्न आहे, हा आहे पृथ्वीचे वातावरण. पृथ्वीच्या वातावरणाचे जे काही वेगवेगळे घटक असतात ते घटक यावर प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, आपण जर मागच्या 10 वर्षाचं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल की जे काही पृथ्वी आहे, पृथ्वीवर जे काही वातावरण आहे, त्या वातावरणाचे जे काही वेगवेगळे लेअर आहे, या घटकावर एमपीएससीने बहुतेक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेवर आपल्याला यांचा जो काही क्रम आहे, आपल्याला पृथ्वी आहे, पृथ्वीवरचे काही वेगवेगळे क्रम आहे. सर्वप्रथम आपल्याला माहित आहे जो आहे तो आहे ट्रोपोस्फियर आहे.
त्यानंतर आहे स्ट्रॅटोस्फिअर, त्यानंतर आहे मेझोस्फिअर आणि त्याच्यानंतर आहे थर्मोस्फिअर. हे जे काही घटक आहे यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे याचं ॲनालिसिस करताना फक्त आपल्याला एक घटकाचं हे करायचं आहे. आपल्याला सायन्सचा घटक आहे हा, आणि सायन्समध्ये पण आपल्याला जो आहे तो हवामान या घटकावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि हवामान या घटकाचं विश्लेषण करताना आपल्याला सब टॉपिक्समध्ये आपल्याला माहीत आहे पृथ्वीचे वातावरणीय घटक, पृथ्वीचे वातावरणीय घटक यावर आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हवामान हा टॉपिक्स आपल्याला अतिशय डिटेल्समध्ये आपल्याला घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे ट्रोपोस्फिअर याची रेंज किती असते, 0 to 13 किलोमीटरचा जो काही पट्टा आहे याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. त्यानंतर 13 ते 50 किलोमीटरचा हा जो काही पट्टा आहे याला आपण स्ट्रॅटोस्फिअर म्हणतो. त्यानंतर 50 बसून ते साधारणतः मला वाटतं 80 का 90 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याला आपण मेझोस्फिअर म्हणतो. आणि जो बाहेरचा पट्टा आहे त्याला आपण थर्मोस्फिअर असे म्हणतो. 400 किलोमीटरपर्यंत जो आहे तो थर्मोस्फिअर. आणि याच्यानंतर जो आहे तो आहे एक्झोस्फिअर यालाच आपण म्हणतो बाह्य आवरण असे म्हणतो. अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर याच्यावर हा सिक्वेन्सवर प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता पुढच्या वेळेस तुम्हाला काय देऊ शकतात की जोड्या लावा देऊ शकतात. एका साईडला हे 4 नावं देणार आणि दुसऱ्या साईडला त्यांचं किती किलोमीटरचा पट्टा आहे ते देऊ शकतात. ओके, त्यानंतर दुसरा टॉपिकचा प्रश्न येऊ शकतो याच्यावर की तपांबर एक चार सेंटेन्स देऊ शकतात हे की खालीलपैकी आणि त्याचं नाव ओळखा. हे तपांबर आहे, स्थितांबर आहे का मेझोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे किंवा एक्झोस्फिअर आहे, असा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. किंवा त्यानंतर थोडा जास्त डिस्कमध्ये गेलं तर कन्सेप्टवर प्रश्न विचारू शकतात की जे काही वातावरणीय घटक आहे, वातावरणीय जे काही वेगवेगळ्या क्रिया आहे त्या कोणत्या आवरणामध्ये होतात. त्यानंतर आपण पाहतो ते जे काही आपले वाहतूक करणारे विमानं असतात ते हवेच्या वातावरणाच्या कोणत्या घटकामध्ये कोणत्या स्तरामध्ये उडतात. त्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारू शकतो की जे काही ध्रुवीय पोल असतात, ध्रुवीय पोलामध्ये जे काही आपल्याला वेगवेगळे किरण असतात, जे आयन्स तयार होतात, ते आयन्स हे कोणत्या वातावरणीय थराचा परिणाम असतो. अशा अनेक सब टॉपिक्सवर या घटकावर प्रश्न विचारण्यात येतात. परंतु मूळ मुद्दा हाच आहे की वातावरणातले हे जे काही 4 थर आहे हे आपल्याला डिटेल अभ्यासाचे आहे. त्यानंतरचा जो काही प्रश्न आहे आपल्याला 70 नंबरचा प्रश्न बघा. 70 नंबरचा प्रश्न जो आहे तो आहे बघा. हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिजे कोणते. आता हा जो टॉपिकचा प्रश्न आहे हा सुद्धा आपल्या अतिशय बेसिक बुक्सवर आधारित आहे. आपण जर सायन्सचे 5वी ते 8वी 5वी ते 10वीचे बुक्स व्यवस्थित डिटेल केले तर हे तिन्ही प्रश्न आपल्याला सहज सॉल्व्ह करता येतात. त्यामुळे बघा, तर आपल्याला माहिती आहे ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते आहे, तर आहे बॉक्साईड. मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे. प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना येतं, परंतु याचं ॲनालिसिस कसं करणार तुम्ही? त्या ॲनालिसिस करताना आपल्याला हे पण माहीत पाहिजे मग की मॅलेसाइट हे कोणतं खनिज आहे. त्यानंतर आपल्याला हे माहीत पाहिजे की गॅलिना काय खनिज आहे. त्यानंतर डोलोमाइट आहे हे खनिज सुद्धा कोणत्या धातूचं आहे. आणि या वेगवेगळ्या डोलोमाइट झालं, गॅलिना झालं, मॅलेकाइट झालं आणि बॉक्साईट झालं, यांचे जे काही प्रमुख धातू असतात ते कोणत्या याच्यातून एक्सट्रॅक्ट जेव्हा करतो आपल्याला कोणतं मेटल मिळतं यावर आपल्याला प्रश्न विचारतात. म्हणजे काय, तर टॉपिकमध्ये आपल्याला माहित आहे की खनिजे आणि त्याच्या बसून मिळणारे वेगवेगळे धातू आणि त्याच्यापासून कोणकोणते धातू मिळतात यावर सुद्धा आपल्याला प्रश्न हे विचारण्यात येतात. त्यामुळे हा टॉपिक सुद्धा खूप खूप गरजेचा आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे आपल्याला केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. हा सुद्धा काय आहे, केमिस्ट्री. म्हणजे आपल्याला सायन्स या घटकामध्ये सब टॉपिक्स हा केमिस्ट्रीचा आहे आणि केमिस्ट्रीच्या नंतर आपल्याला खनिज आणि धातू या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. याचं जेव्हा आपण अनालिसिस करतो आपण बघा, आता
याचा आपण ॲनालिसिस करतो आपण कोणतं की कार्बनचे सर्वाधिक मुबलक समस्थानिकेचे अणुवस्तुमानाची संख्या कोणती आहे। आपल्याला हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा जो आहे हा जर आपण इंग्लिशमध्ये वाचला तर आपल्याला व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर पण कशाचा, द मोस्ट अबंडंट आयसोटोप्स ऑफ द कार्बन। म्हणजे आपल्याला जी काय हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आहे केमिस्ट्री या घटकाचा प्रश्न आहे, केमिस्ट्री या घटकावर प्रश्न आहे आणि केमिस्ट्रीमध्ये पण आपल्याला आयसोटोप्स या घटकावर प्रश्न विचारलेला आहे आणि आयसोटोप्सवर पण आपल्याला कार्बन या घटकावर प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यावर पण आपल्याला काय विचारलेलं आहे की अणु वस्तुमानांक म्हणजे काय, तर कार्बनचा जो काही मास नंबर आहे तो आपल्याला विचारलेला आहे। म्हणजे आपल्याला केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे आणि केमिस्ट्रीमध्ये जे काही वेगवेगळे आयसोटोप्स असतात त्यांचा सुद्धा आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे। मग कार्बनचे आयसोटोप्स आहे, त्यानंतर नायट्रोजनचे आयसोटोप आहे, त्यानंतर ऑक्सिजनचे आयसोटोप्स आहे, त्याच पद्धतीने आयर ज्याला आपण फेरस म्हणतो याचे सुद्धा वेगवेगळे आयसोटोप्स असतात। मग आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोटोपची व्याख्या काय राहते यावर आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे। तुम्हाला अभ्यास कसा करायचा, अभ्यास सुरुवात कशी करायची आणि आपला अभ्यास जो असेल ना तो परीक्षाभिमुख पाहिजे। तुम्ही आपल्याला एक तर पहिली गोष्ट आपल्याला काही 10वी पास व्हायची नाहीये, त्यानंतर आपल्याला डिग्रीचे पेपर लिहायचे नाहीये, आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास व्हायची आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास होण्यासाठी PYQ हे काय आहे, तुमची बायबल आहे, तुमचं गीता आहे। इट इज युअर बायबल, इट इज युअर गीता। तुम्ही दररोज जेव्हा जेव्हा तुम्हाला बोर होतं अभ्यास करताना, जेव्हा जेव्हा तुम्ही भरकटत जाता, जेव्हा जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो तेव्हा काय करायचं, साधं एका ठिकाणी बसायचं, PYQ काढायचे आणि PYQ जस्ट वाचायचे त्यानंतर त्याचं थोडंसं फार आपल्या डोक्यामध्ये ॲनालिसिस करायचं, त्याच्यात थोडासा विचार करायचा का हा घटक कोणता आहे आणि आपल्याला माहीत असतं PYQ जर आपण केले तर आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि साधारणतः जेवढे काही क्वेश्चन्स पेपर असतात कोणत्याही क्लासेसचे हे साधारणतः हे जर MPSCला धरून क्वेश्चन्स काढत असेल तर त्याचा फायदा आपल्याला होतो, अदरवाईज इट इज अ वेस्टेज ऑफ टाइम अँड वेस्टेज ऑफ युअर मनी। त्यामुळे टेस्ट सिरीज सुद्धा कोणत्याही क्लासेसचे ते स्टँडर्ड कोणता आहे त्यानुसारच आपण टेस्ट सिरीज लावायला पाहिजे। हे बघा म्हणजे आता हा कार्बनवर प्रश्न विचारला, पुढच्या वेळेस आपल्याला नायट्रोजनवर प्रश्न विचारू शकतो, त्यानंतर पुढच्या वेळेस आपल्याला ऑक्सिजनवर प्रश्न विचारू शकतो। असे प्रश्न आपल्याला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात। मित्रांनो आपल्याला काही टाइमपास करायचा नाही आहे, आपल्याला लवकर पोस्ट काढायची आहे आणि निघून जायचं आहे। यासाठी आपल्याला पिन पॉईंट टू पिन पॉईंट अभ्यास करणं खूप खूप गरजेचं आहे। त्यानंतर बघा आता जो नेक्स्ट जो टॉपिक्स आहे किंवा नेक्स्ट प्रश्न आहे तो बघा कसा विचारलेला आहे। तर हे बघा हा जो प्रश्न आहे हा झुलॉजीचा प्रश्न आहे आणि झुलॉजीमध्ये पण हा क्लासिफिकेशन या घटकाचा प्रश्न आहे। सर्वप्रथम कसा बघा हा सायन्स मधल्या झुलॉजी या घटकाचा प्रश्न आहे, झुलॉजी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे क्लासिफिकेशन हा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे आणि क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की ॲनिमल क्लासिफिकेशन आणि प्लांट क्लासिफिकेशन हे दोन घटक येतात। ओके, प्लांट क्लासिफिकेशन हे दोन घटक येतात आणि त्यामध्ये आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन या घटकावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला ॲनिमल घटक याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्यामुळे आपल्याला माहित आहे डेंटॉलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो, तर याचं जे काही उत्तर आहे आपल्याला माहित आहे हा जो आहे मोलुस्का। मग आपल्याला हे पण माहित पाहिजे की ॲनालिडा काय आहे, अँथ्रोपॉड्स काय असतात, त्यानंतर अँथ्रोपॉड्स काय राहतात, त्यानंतर इकायनोडर्माटा हे काय आहे, इकायनोडर्माटा हा कोणता ॲनिमल क्लास आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि ह्या सर्व यांची आपल्याला एक्झाम्पल माहिती असणं गरजेचं आहे, यांचे वैशिष्ट्य काय असतात हे सुद्धा आपल्याला माहिती करणं खूप खूप गरजेचं आहे। त्यामुळे मोलुस्का हे काय आहे,
त्यानंतर ॲनेलिडा हे काय आहे, आर्थ्रोपोडा काय आहे, इकायनोडर्माटा हे काय आहे, आणि डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो. द डेंटोलियम बिलॉंग्स द फायलम, म्हणजे वेगवेगळे जे काही फायलम असतात ते साधारणतः सायन्सचा बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम येतो की आपण सायन्सचे मराठीमध्ये पुस्तकं वाचावे काय इंग्लिशमध्ये पुस्तकं वाचावे. तर माझं असं मत आहे ज्या विद्यार्थ्यांना सायन्स हा इंग्लिशमधून समजत असेल त्यांनी 100% शुअर शॉर्ट इंग्लिशचे बुक्स रेफर करावे, आणि ज्या विद्यार्थ्यांना समजतच नाही तर त्यांनी आपल्याला एक साधारणतः 10-12 मार्क्स कसे मिळवायचे आणि त्याची कशी तयारी करायची यासाठी मराठी बुक्सचे रेफर करायचे 10वी ते 12वीचे, आणि 11वी 12वीचे सुद्धा सायन्सचे इंग्लिशमधले रेफर करायचे. यांनी तुमचा स्कोअर वाढण्यासाठी खूप खूप मदत होऊ शकतो. त्यामुळे डेंटोलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो, त्याचं उत्तर आहे मोलुस्का. बघा आता दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे 73 नंबरचा, हा सुद्धा प्रश्न ह्याच घटकावर आहे आणि तो आहे तो क्लासिफिकेशन या घटकावर आहे. परंतु प्रश्न जर विचारला आणि प्रश्न जर डिटेल आपण वाचला तर आपल्याला लक्षात येईल की जो क्लासिफिकेशन मधील ॲनिमल आहे वेगवेगळे, त्या ॲनिमलचं जे काही कॅरेक्टर असतं किंवा इव्होल्युशन होत असताना त्यांच्यामध्ये कोणकोणते अवयव तयार होत गेले, ओके, त्या ॲनिमलचे वैशिष्ट्यांमध्ये जे काही 10 वेगवेगळे आपले ॲनिमलचे हे आहे फायलम वगैरे, त्यामध्ये त्याच्यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात येतात. तर हा कसा विचारलेला आहे बघा मित्रांनो, जे मेनी स्पेसिस ऑफ द कॅटफिश, यांच्यामध्ये काय झालेलं आहे की जे काही कॅटफिश असतात त्या कॅटफिशचे जे काही मिशा समोर असतं तिथे एक हे राहतं, अवयव राहतो. तो जो अवयव राहतो हॅव टू टेस्ट बर्ड्स ऑन द व्हिस्कर हा एक अवयव आहे व्हिस्कर, आणि त्याच्यावर काय असतात, हे टेस्ट बर्ड्स असतात. हे काय राहतात, टेस्ट बर्ड्स विच हेल्प इन द फाइंडिंग फूड कॉल्ड ॲज. तर त्या अवयवाला काय म्हणतात, त्याचंच नाव काय आहे, बार्बेल्स. आणि जे मग आपल्याला माहिती पाहिजे तर कॅनिफॉर्म टीथ काय राहते, त्यानंतर आपल्याला माहिती आहे मोलारी फॉर्म टीथ काय असतात, त्यानंतर इंटरडायजेस्टिंग फॅरेंजियल टीथ हे काय असतात, याचा सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला बार्बेल्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं हे महत्वाचं नसून प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाची डेप्थनेस काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा हा किती डेप्थ प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला जर 15 पैकी 14 क्वेश्चन मिळवायचे आहे तर तुम्हाला ह्या डेप्थला अभ्यास करावा लागेल. या डेप्थचं जे एमपीएससी जो काही क्वेश्चन आहे, एमपीएससीचं जे काही क्वेश्चन्स पेपर आहे या डेप्थवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. जेव्हा आपण सिलेबस घेऊ तेव्हा ह्या डेप्थनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे ही जी डेप्थ आपल्याला जी असा हा झाला क्लासिफिकेशन प्रश्न, काही प्लांटचा प्रश्न येईल, त्यानंतर काही वेगवेगळे अवयव असतात त्यांच्यावर प्रश्न येईल, ह्या डेप्थवर आपल्याला काम करायचं आहे. आणि ह्याच्यासाठी ही काही साध्या आळूपाळूला लोकांना येणार नाहीये. याला तुमचे टेक्स्टबुकचं व्यवस्थित वाचन, त्यानंतर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आणि क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सॉल्व्ह करणं, यावरच हा प्रश्न तुमचा सुटू शकतो. ॲटलिस्ट तुमचं लॉजिक सुद्धा यावर डेव्हलप होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तो 74 नंबर. बघा 74 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की हा सुद्धा आता क्लासिफिकेशन या घटकावर प्रश्न आहे. तर क्लासिफिकेशन व काय, विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स बिलॉंग्स टू द ग्रुप ऑफ द ॲग्नाथा, द मोस्ट प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स. मग याचं काय आहे बघा, हा सुद्धा क्लासिफिकेशनवरच प्रश्न आहे. याचं उत्तर काय येईल बघा, याचं उत्तर कुणाला येत असेल तर पटकन तिथे टिक मार्क किंवा हे सांगा. ते हे जे आहे यांनी प्रश्न कसा विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राण्यांचा गट अग्नाथशी संबंधित आहे. तर अग्नाथा म्हणजे काय की ज्यांना हे तोंड वगैरे असतं, त्यांना जबडा असतो, त्यांना अग्नाथा असे म्हणतो. मग याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे
की याच्यामध्ये कोणता मोस्ट प्रिमिटिव्ह ॲनिमल आहे. याचा आहे पेट्रोमायझॉन, त्यालाच आपण काय म्हणतो लॅम्प्रे. बाकी हे लॉरिस, रॅटस हे सगळे मॅमल्स आहे. याचा आणि याचा अज्ञाताशी काही संबंध नाही. ओके. आणि एक gnathostomat आहे, म्हणजे यांचं डॉगफिश झालं, ब्लॅक रॅट झालं, लॉरिस झालं. योग्य उत्तर काय आहे पेट्रोमायझॉन. बघा क्लासिफिकेशन हा टॉपिक खूप खूप गरजेचा आहे. क्लासिफिकेशन आणि क्लासिफिकेशन मधलं पण सायन्स मधलं जे आपलं हे आहे ॲनिमल क्लासिफिकेशन हा घटक खूप खूप गरजेचा आहे. त्यामुळे ॲनिमल क्लासिफिकेशन आपल्याला डिटेल अभ्यासाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, आपल्याला माहित आहे वनस्पती गटाचे योग्य जोडी जुळवा. हे जे काय वनस्पती गटाची योग्य उदाहरणासह जोडी जुळवा. याच्यामध्ये बघा आता हे काय दिलेलं आहे की हे उदाहरण दिलेलं आहे आणि हे कोणत्या गटाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला माहित आहे याचं उत्तर काय येईल पटकन सांगा. ते बघा शेवाल हे काय आहे क्लायडोसोमॅट. ओके. अल्गी काय आहे कॅलोमायडोनोमास. त्यानंतर ब्रायोफायटा काय आहे फ्युमॅरिया. टेरिडोफायटाचं काय आहे लायकोपोडियम. आणि जिम्नोस्पर्मचं काय आहे सायकस. हे उदाहरणं आहे. त्यामुळे हे जो घटक आहे हा एक क्लासिफिकेशन मध्ये पण आपल्याला माहित आहे की प्लांट क्लासिफिकेशन आणि प्लांट क्लासिफिकेशन पण आपल्याला जे काही वेगवेगळे फायलम आहे त्या फायलम आणि त्यांचे काही जे उदाहरणं आहे एक्झाम्पल या घटकावर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि अशाच स्वरूपाचा प्रश्न आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन येऊ शकतो. अशाच स्वरूपाचा प्रश्न आपल्याला नेक्स्ट कोणत्या याच्यावर येऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला स्टडी करायचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा सुद्धा आता 76 प्रश्न विचारलेला आहे. आता या प्रश्नाचं जर आपण बघितलं याचं ॲनालिसिस तर आपल्याला माहित आहे की जो फॉस्फरसची जी कमतरता आहे फॉस्फरसचे कमतरतेमुळे कोणकोणते लक्षणं हे आढळतात. आपल्या पूर्ण झाडाच्या वाढ खुंटणे, पानांचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत मूर्तीचे लहान भाग असतात. हे घटक हे कोणत्या कशाच्या कारणामुळे होत असतात. हे कोणत्या गोष्टीमुळे हे म्हणजे फॉस्फरसचं कमतरतेचं लक्षण आहे. त्यालाच आपण काय म्हणतो नेक्रोटिक स्पॉट जे असतात. म्हणजे आपण बघितलंय बघा आपले जे झाडं असतात झाडांची पानं असतात त्यावर जे पूर्ण ग्रीन असतो मध्ये मध्ये येलो टिपके असतात कधी रेड वगैरे असे जे टिपके असतो त्याला आपण नेक्रोटिक स्पॉट म्हणतो. याचं मूळ कारण काय राहतं की जे झाडांना फॉस्फरसची कमतरता असते तेव्हा फॉस्फरस त्यांना व्यवस्थित भेटत नाही तेव्हा असे स्पॉट ज्यांची काही जी मेटाबॉलिझम प्रोसेस असते ती क्लिअर होत नाही व्यवस्थित होत नाही. त्यासाठी आपल्याला फॉस्फरसची गरजेचं असतं. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला प्लांटमध्ये हा सुद्धा घटक खूप डिटेल आपल्याला करायचा आहे. कोणता प्लांटमध्ये आपल्याला प्लांटमध्ये आपल्याला प्लांट ग्रोथ होती. ओके. ग्रोथसाठी कोणकोणते न्यूट्रिशन आवश्यक असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की एक मॅक्रो आणि दुसरी आहे मायक्रो न्यूट्रिशन. हे घटक आपल्याला अभ्यासाचे आहे. आणि या घटकाचे सपोज म्हणजे नायट्रोजन त्यानंतर फॉस्फरस त्यानंतर पोटॅशियम याचं त्याच पद्धतीने सोडियम त्यानंतर आयर्न त्यानंतर बोरॉन हे जे काही वेगवेगळे घटक आहे यांचे उपयोग काय आहे आणि जर हे घटक जर झाडाला मिळाले नाही तर कोणकोणते डिसीज होतात हे आपल्याला डिटेल अभ्यास करायचा आहे.
आणि याचा जो काही स्टँडर्ड राहणार आहे आपले टेक्स्टबुकच राहणार आहे। ते बघा, हा जो प्रश्न विचारला आहे फॉस्फरसची कमतरता मुळे काय होतं, फॉस्फरसची कमतरतामुळे आपल्याला काय होतं। आता नेक्स्ट लगेच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की जो काही वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते। म्हणजे आपल्याला वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते। तर काय असतं कॅल्शियमसाठी बोरॉन, बोरॉन हा खूप महत्त्वाचा घटक असतो। सेल वॉलसाठी त्याच पद्धतीने झाडाचं जे काही सेलमधून शुगरचं जे काही ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा बोरॉन या घटकाची, बोरॉन ह्या एलिमेंटची खूप खूप गरज असते। त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप काय आहे की वनस्पती जे काही असतात वनस्पती वाढीसाठी कोणकोणते घटक, कोणकोणते इलिमेंट्स हे आवश्यक असतात, या घटकावर नेहमी प्रश्न विचारलेला आहे। आयोगाने दरवर्षी या घटकावर प्रश्न विचारलेला आहे आणि या घटकावर प्रश्न प्रत्येक वेळेस येतो, त्यामुळे हा घटक सुद्धा आपल्याला चांगला करायचा आहे। नेक्स्ट जो क्वेश्चन आहे ते बघा 78 आहे की या जीवनसत्वामुळे रक्त साकारण्यास गोठण्यास मदत होते। मित्रांनो हा प्रश्न अतिशय साधे, आपण लहानपणापासून ऐकलेला आहे की विटॅमिन के, विटॅमिन के, विटॅमिन के, विटॅमिन के। आतापर्यंत आयोगाने विटॅमिन के वर प्रश्न विचारलेला आहे, पण आपल्याला माहित आहे का विटॅमिन के चा शोध कोणी लागला। त्यानंतर आपल्याला हे पण माहित आहे का विटॅमिन के ऍक्च्युली हे लॅटिन वर्ड्स आहे आणि याचं काय होतं लॅटिन मध्ये कोॲग्युलेशन मध्ये हे के असं लिहितात, कोॲग्युलेशन, आणि त्यामुळे याला विटॅमिन के असं नाव पडलेलं आहे। आणि याचा जो शोध कोणी लावलेला आहे तो आहे एडवर्ड यांनी लावलेला आहे। 1943 मध्ये यांना या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक सुद्धा भेटलेलं आहे। त्यामुळे कदाचित आपल्याला थोडासा नेक्स्ट किंवा एखादा फिरून प्रश्न विचारला तर हा येऊ शकतो की याचा शोध कोणी लावलेला आहे, याचा शोध कोणी लावलेला आहे। आणि विटॅमिन के मग आपल्याला माहित आहे विटॅमिन ई काय आहे, विटॅमिन डी काय आहे, विटॅमिन सी कुठे आपल्याला माहिती आहे। विटॅमिन सी जेव्हा काही आपल्याला जखमा भरून काढण्यासाठी कोणतं विटॅमिनची गरज असते, विटॅमिन सी। आपल्याला जेव्हा जखम होते तेव्हा आपल्याला डॉक्टर विटॅमिन सीच्या गोळ्या देतात, त्या विटॅमिन सीच्या गोळ्या काय करतो आपण तोंडामध्ये चगळून खातो, त्यामध्ये काय होतं आपल्याला आपल्या शरीरावरच्या जखमा ह्या बऱ्या होतात, ते विटॅमिन सी झालं। विटॅमिन ई काय आहे, जे विटॅमिन ई कशासाठी राहतं, जे काही आपले प्रजननाचे जे काही अवयव असतात त्याच्यासाठी विटॅमिन ई ची आपल्याला गरज असते। त्यानंतर विटॅमिन डी काय आहे, विटॅमिन डी आपले जे काही बोन्स असतात बोनची डेन्सिटी वाढवण्यासाठी आपल्याला विटॅमिन डी च्या गोळ्या खावा लागतात। आपल्या घरामध्ये जर आपले आजी आजोबा असेल तर त्यांना डॉक्टर विटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या गोळ्या देतात। ते का देतात, कारण ते बोनसाठी गरजेचं असतं। अशा पद्धतीने आपल्याला विटॅमिनवर अभ्यास करायचा आहे। म्हणजे आपल्याला अभ्यास करताना आपल्याला बघावं लागेल की हा जो टॉपिक्स आहे विटॅमिन कोणता, मग विटॅमिन म्हणजे काय, त्यानंतर विटॅमिनचे वेगवेगळे टाइप्स कोणकोणते असतात, त्यानंतर टाइप्स कोणते असतात, त्यानंतर त्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट्स कोणकोणते असतात विटॅमिनचे, त्यानंतर वेगवेगळे विटॅमिन्स असतात त्यांचा सोर्स आपल्याला माहित आहे। आजकाल बायोटेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे, आपण हे जे काही विटॅमिन्स आहे आपण आर्टिफिशियल सुद्धा तयार करू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम बसून आपण विटॅमिन्स तयार करतो। यांचा सोर्स कोणता असू शकतो यावर सुद्धा वेगवेगळे प्रश्न आपल्याला अभ्यासिकेमध्ये येऊ शकतात किंवा अभ्यास प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळू शकतात, असे आहे। त्यानंतरचा जो महत्त्वाचा गट आहे प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे तो आहे आपला रक्तावर प्रश्न विचारलेला आहे। आणि हा काय आहे की जी आपली सिस्टीम आहे ब्लड ग्रुपची जी कॉमन आहे ABO रक्तगटाचा शोध हा कोणी लावलेला आहे, तर आपल्याला माहित आहे सर्वात फेमस लँड स्टेनर यांनी काय झालेला आहे
हा रक्तगटाचा शोध लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर 1900 साधारणतः मला वाटतं 1900च्या शतकामध्ये यांनी हा शोध लावला आहे. त्यानंतर यांना या नोबेल सुद्धा मिळालेला आहे. नोबेल सुद्धा कार्ल लँडस्टॅनर यांना मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला जे काही महत्त्वाचे असे सायंटिस्ट असतात ज्यांच्यामुळे आपल्याला मेडिकल सायन्समध्ये खूप मोठ्या पद्धतीने फायदा झालेला आहे, असे वेगवेगळे सायंटिस्ट, त्यांना आपल्याला कोणते नोबेल भेटले आहे, कोणत्या वर्षी भेटलेले आहे, हे सुद्धा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळतात. विल्यम हार्वेनी काय केलं आहे, विल्यम हार्वेनी आपली ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमचा शोध त्यांनी लावलेला आहे. कोणी? विल्यम हार्वेनी. ओके, म्हणजे हा जो आहे हा आहे या ब्लड या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. ब्लड. मग ब्लडचा अभ्यास करताना आपण साधारणतः कशा पद्धतीने अभ्यास करणार, तर हे बघा, ब्लड या घटकावर जेव्हा आपण अभ्यास करणार ब्लड, तेव्हा सर्वप्रथम आपल्याला ब्लड म्हणजे काय, व्हॉट इज द ब्लड, त्यानंतर ब्लड मध्ये वेगवेगळे घटक कोणते असतात, म्हणजे आरबीसी, त्यानंतर डब्ल्यूबीसी, त्यानंतर प्लेटलेट्स हे काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. नंतर आपल्याला माहित आहे वेगवेगळे ब्लड ग्रुप कोणकोणते असतात, हे पण आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर ब्लडशी रिलेटेड जेवढे काही जेनेटिक डिसीज असतात, ब्लडशी रिलेटेड जेनेटिक डिसीज कोणकोणते असतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हा डिटेल अभ्यास आपल्याला सिलेबसमध्ये करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे, पण हा पूर्ण परीक्षा भिमुख आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला काही डॉक्टर MBBS वगैरे नाही करायचं आहे, आपल्याला परीक्षा भिमुख आपल्याला MPSC पास व्हायचं आहे. या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे जागतिक मधुमेह दिन या दिवशी साजरा केला जातो. याचं काय आहे, 14 जून का 14 नोव्हेंबर 14 जून का 14 नोव्हेंबर, आय थिंक 14 नोव्हेंबर हा जो आहे हा जागतिक मधुमेह दिन, जी काही इंटरनॅशनल डायबेटीस ऑर्गनायझेशन आहे त्यांनी हा दिवस सुरू केलेला आहे. 2006 पासून हा दिवस सुरू होतो आपल्याला माहित आहे. आणि जी काही संस्था आहे ती जवळजवळ 160 देशांमध्ये ही संस्था काम करते. आणि आजकाल खूप कमी वयात सुद्धा आपल्याला डायबेटीस डिटेक्ट होतोय आणि याचा अवेअरनेस असणं खूप खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जागतिक मधुमेह दिन हा म्हणजे बघा आता हा जो प्रश्न आहे हा आपल्या आरोग्याच्या संबंधित आहे. आरोग्य. ओके, आता आरोग्याचे संबंधित म्हणजे आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये हा एक पॉइंट दिलेला आहे, नाही बरोबर आहे, आरोग्य. मग आरोग्याशी संबंधित हा आपल्याला प्रश्न आहे. मग आरोग्याशी संबंधित कशा पद्धतीने करंटचे प्रश्न फ्रेम होतात, तर बघा, जे काही वेगवेगळे जागतिक दिवस असतात, कोणकोणते जे जागतिक दिवस असतात ते जागतिक दिवस या घटकावर हे प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला एक साधारणतः हे माहिती पाहिजे की हृदय दिन, हार्ट डे, त्यानंतर आपल्याला डायबेटिक्स डे, त्यानंतर वेगवेगळे, त्यानंतर अजून मधुमेह, कर्करोग दिन, त्यानंतर तंबाखू विरोधी दिन, त्यानंतर अल्कोहोल विरोधी दिन, हे जे काही वेगवेगळे डेज असतात हे डेज आपल्याला अभ्यासाचे आहे. आणि या डेजवर प्रश्न येतात आणि याची थोडीशी पार्श्वभूमी काय राहते, त्याची थीम काय आहे त्या वर्षाची, या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे जे आहे हे झाले मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपरचे अनालिसिस. हे झालं आपण साधारणतः 66 to 80 एवढे क्वेश्चन्स हे होते, हे आपले सायन्स या घटकाचे होते. आणि या सायन्स या घटकाचं आपण बघितलं तर मला असं वाटतं की 1 किंवा 2च प्रश्न असेल की जे 10वी किंवा 11वी 12वीच्या पुस्तकाचे आहे. बाकी 5वी ते 10वी हा जो आहे हा टेक्स्टबुक तुमचा बेस राहणार आहे.
काय 5वी ते 10वी हा तुमचा टेक्स्टबुक हाच तुमचा बेस राहणार आहे. त्यानंतर जे क्लासिफिकेशनचे आहे 11th and 12th, जे तुमचा क्लासिफिकेशन हा घटक आहे, क्लासिफिकेशन हा घटक आहे, याच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. आणि जर काही थोडा ॲडव्हान्स पेपर निघाला तर यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री सुद्धा 11-12चे विचारू शकतात. फिजिक्स केमिस्ट्री हा घटक याच्यावर विचारू शकतात. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, सायन्स या घटकाचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत, सायन्स या घटकाचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तेव्हा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, मी थोडंफार आपल्याला एक जनरल आयडिया देतो सायन्स या घटकाची अभ्यास करण्याची पद्धत कशी असावी. ओके, तर आपण हा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केला. असाच प्रश्नपत्रिके तुम्ही 2015 पासून ते 2025 पर्यंत सर्व ॲनालिसिस करायचं, प्री अँड मेन्स बोथ. आणि त्यामध्ये तुम्ही ग्रुप बीचं करा, ग्रुप सीचं करा आणि राज्यसेवा तिन्ही परीक्षांचं ॲनालिसिस करायचं. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम सायन्सचा एक क्वेश्चन निवडायचा, त्याचा सब टॉपिक्स कोणता आहे तो निवडायचा आणि त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारला तो निवडायचा. म्हणजे जोड्या जुळवा विचारलं, त्यानंतर तो वन लायनर प्रश्न विचारला, त्याची कन्सेप्च्युअल प्रश्न विचारली, त्याची व्याख्या विचारली आणि त्याच्यानंतर त्याचे ऑप्शन कसे दिले तर आपण लॉजिकली ते ऑप्शन करेक्ट सॉल्व करू शकतो का, अशा पद्धतीनं याचं तुम्ही एक साधारणतः 15-20 दिवस पूर्ण ॲनालिसिस करायचं डिटेल. हे झालं तुमचा बेसिक पाया. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5वीचं ते 10वी पर्यंत स्टेट बोर्डाची पुस्तकं आणायची मार्केटमधून विकत. त्यानंतर 5वी ते 10वीचे स्टेट बोर्डाचे A to Z टॉपिक सर्व क्लिअर करायचं. त्यामध्ये दिलेले जे काही पॅरेग्राफ राहतात, त्यानंतर काही जे वेगवेगळे बॉक्स राहतात, वेगवेगळे सायंटिस्ट असतात, त्यांचं कार्य राहतं, त्यांच्याबद्दल शॉर्ट फॉर्म दिलेले असतात, वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या राहतात, त्यानंतर वेगवेगळे उदाहरणं दिलेले असतात, त्यानंतर वेगवेगळे चित्र डायग्राम्स दिलेले असतात, ते सुद्धा व्यवस्थित आपल्या डोळ्याखालून बघायला खूप खूप गरजेचं राहतं. हे याचा अभ्यास तुम्ही झाल्यावर नंतर तुमचं 11 आणि 12चं सायन्सचं मध्ये सर्वप्रथम बायोलॉजीचं पुस्तक घ्या आणि ते वाचायचं. त्यानंतर केमिस्ट्री आणि वेळ मिळालाच तर फिजिक्सचं थोडंफार त्याच्यातून 1-2 टॉपिक करायचे. त्यामध्ये पण कोणता, न्यूक्लिअर फिजिक्स की रेज, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज वगैरे असतात, तो 2-3 टॉपिक्स आपल्याला 11च्या 12च्या पुस्तकातून करायचं. बाकी त्याच्यामध्ये जास्त डेप्थ जायचं नाही. हे झाल्यानंतर हे पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही बाजारामधलं एक स्टँडर्ड बुक्स घ्यायचं, ते वाचायचं आणि त्याच्यानंतर जे काही क्वेश्चन पेपर आहे ते सॉल्व करायचे. एवढं जरी तुम्ही केलं, एवढा जरी फॉलोअप केला सायन्सचा, तर याच्या व्यतिरिक्त तुमचा एकही प्रश्न बाहेरचा येणार नाही आणि आलाच तर तो पूर्ण महाराष्ट्रासाठी कॉमन असणार आहे, तो कुणालाच जमणार नाही. आणि तुमचं एवढं लॉजिक तयार होईल एवढं पूर्ण केल्यावर की तुम्ही त्याला त्या प्रश्नाला टॅकल करू शकतात. म्हणजे जे काही आपलं जे काही टार्गेट आहे 15 मार्काचं, 15 पैकी आपलं जे काही 13 ते 14 हे जे काही टार्गेट आहे, याच्यापैकी तुम्हाला मी कॉन्फिडन्सली सांगतो तुम्हाला 12 गुण तर तुम्हाला ह्या आपल्या पद्धतीनंच मिळणार आहे. आणि जे राहिलेले 3-4 क्वेश्चन आहे ते तुमच्या लॉजिकनं डेव्हलप होऊ शकतात किंवा जे नाही सॉल्व झाले तरी काहीही हरकत नाही. तुम्हाला जो काही एक स्टँडर्ड स्कोअर असतो प्रिलिम्स पास होण्याचा, तो तुम्ही इथं अचीव करू शकतात. हेच आपलं सायन्स आहे, अतिशय साधा आहे. आपण मराठीमध्ये पण शिकवू, त्यानंतर इंग्लिशमध्ये पण टॉपिक्स घेऊ. जिथं जिथं इंग्रजी वर्ड्स असतात त्याला पर्यायी मराठी वर्ड्सचा वापर करू. शक्य असो आपण तर इंग्रजीलाच प्रेफरन्स देऊ, कारण की इंग्रजीमधले जे काही क्वेश्चन असतात ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात, हे लवकर अंडरस्टँड होतात आणि त्याचा एक त्याला व्हॅलिड आन्सर आपल्याला मिळतं. तसं मराठीमध्ये थोडं आपल्याला किचकट वाटतं ते, त्यामुळे आपण याच्यावर आपण फोकस करणार आहोत. हे बघितलं आपण सायन्सचं मित्रांनो. ओके, काही क्वेश्चन्स काही प्रॉब्लेम असेल तर आपलं खाली कमेंट करा. त्यानंतर आपलं डायरेक्शन अकॅडमीचा आपल्याला सरांचा नंबर आहे, त्यांना कॉल करा. हे गेस्ट लेक्चर आपण व्यवस्थित काही अजून याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर तुम्ही मला सांगा, मी नक्कीच तुमचं सर्वांचं मदत करेल. आणि बेस्ट लक तुमच्या येणाऱ्या कंबाईनच्या साठी. ओके, थँक्यू.